सोयगाव तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ. भारतीय जनता पार्टीचे सोयगाव पंचायत समिती सदस्य आणि भावी सभापती म्हणून चर्चेत असलेलं नाव राहुल अंकुश राठोड यांच्यासह मनोज मदन राठोड आणि अमरसिंग राजमल राठोड या तिघांविरुद्ध वरखेडी तांडा येथील महिला बचत गटाच्या सीआरपी ग्रामसखी महिलेचे आरोप व तक्रारीवरून फरदापूर पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा येथील सीआरपी बचत गटाची ग्रामसखी म्हणून काम करणाऱ्या 29 वर्षीय महिलेच्या घरी येऊन तिच्या पतीला मारहाण आणि महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा गंभीर धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे सोयगाव पंचायत समिती सदस्य राहुल अंकुश राठोड तसेच मनोज मदन राठोड आणि अमरसिंग राजमल राठोड या तिघांविरुद्ध फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी 7:30च्या सुमारास तीनही आरोपी फिर्यादी महिलेच्या घरी आले. यावेळी त्यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर महिलेशी गैरवर्तन करून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीमध्ये नमूद केला. फिर्यादी महिला व गावातील तब्बल 16 बचत गटांच्या सीआरपी ग्रामसखी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या कामावरून कमी करण्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सोयगाव तालुक्यात एकच चर्चेला उधाण आलंय. सध्याला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून हुकुमशाही दादागिरी सुरू असल्याची चर्चांना उधाण आहे. भाजपा पदाधिकारी पदाचा दुरुपयोग करत असल्याचंही गावकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे या पीडित कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण असून संपूर्ण गावात संताप व्यक्त होतोय. या प्रकरणी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश लोखंडे पुढील तपास करीत आहेत. भाजपच्या लोकप्रतिनिधींवरच विनयभंगाचा तसेच बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बेधडक न्यूज नेटवर्क मराठवाडा विभागीय ब्युरो चीफ जब्बार तडवी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.